AIR न्यूज़ में आप सभी दर्शकों का स्वागत है। नांदेड़ में फूड एंड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन की बड़ी कार्रवाई। यह कार्रवाई महाराष्ट्र के कमिश्नर IPS तुकाराम मुंडे की हिदायत पर नांदेड़ शहर के कई होटलों और फूड कारोबारियों के लाइसेंस मुअत्तल कर दिए गए। अगली कार्रवाई मुकम्मल होने तक फूड के लाइसेंस मुअत्तल ही रहेंगे। आज रेलवे स्टेशन रोड पर वाक़ पैराडाइज होटल में भी फूड के नमूने लेकर लेबोरेटरी भेज दिए गए, जबकि रिपोर्ट आने के बाद मजीद कार्रवाई की जाएगी। नया मुंडे की एक दुकान से 198 लीटर खुर्दनी तेल जब्त करके ज़ाय कर दिया गया, जबकि ज़रूरी दस्तावेज़ात ना होने पर दुकान के लाइसेंस भी मुअत्तल कर दिए गए। फूड एंड ड्रग्स एडमिनिस्ट्रेशन ने खबरदार किया कि फूड सेफ्टी क़वानीन के खिलाफ वर्जी करने वालों के खिलाफ सख्त कानूनी कार्रवाई की जाएगी। ब्यूरो रिपोर्ट, नांदेड़। मी सुनील दत्तात्रय जिंतूरकर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य, नांदेड़। नमस्कार, मी राम भरकर, सहाय्यक आयुक्त अन्न, नांदेड़ परिमंडळ 2। माननीय अन्न सुरक्षा आयुक्त श्री तुकाराम मुंडे साहेब यांनी सुरू केलेल्या सेफ फूड सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत नांदेड जिल्ह्यात धडक मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। नागरिकांच्या आरोग्यासाठी त्यांना चांगल्या दर्जाचे अन्न मिळावे त्यासाठी अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालय कटिबद्ध आहे। सध्या अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयातर्फे जिल्ह्याभरात हॉटेल, बेकरी, दूध व दुग्धजन्य आस्थापना विक्री तसेच खाद्यतेलांचे उत्पादक तसेच इतर सर्व आस्थापनांची तपासणीची मोहीम मोठ्या प्रमाणात चालू आहे। यामध्ये दोषी आढळलेल्या आस्थापनाविरुद्ध कठोर कारवाई म्हणजे परवाना निलंबन सारख्या कारवाया घेण्यात येत आहेत। तर 1 एप्रिल 2026 पासून अन्न व औषध प्रशासन नांदेड कार्यालयाने नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नमुने घेणे, आस्थापनांची तपासणी करणे तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थच्या जप्तीची कारवाई करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये एकूण 15 प्रकरणामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांचा एकूण किंमत रुपये 19,86,586 रुपयाचा साठा जप्त करण्यात आला आहे आणि याच्यामध्ये एकूण 3 वाहन किंमत रुपये 22,50,000 जप्त करण्यात आलेले आहेत आणि प्रतिबंधित अन्नपदार्थ विकणाऱ्या एकूण 13 पेढ्यांना सील लावण्यात आलेले आहे आणि संबंधित सर्व व्यक्तीविरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यानंतर कमी दर्जाच्या सुपारीचा साठा नांदेड जिल्ह्यातून वाहतूक होत होता, तो सदर ट्रक थांबवून त्याच्यामध्ये नमुने घेऊन एकूण किंमत रुपये 86,56,586चा सुपारीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। तसेच खाद्यतेलाबाबत पण धडक मोहीम राबवलेली आहे। आतापर्यंत एकूण खाद्यतेलाचा रिफाईंड सोयाबीन तेलाचा एकूण 15,20,494 एवढा किमतीचा एकूण 6 खाद्यतेल उत्पादक किंवा विक्री करणाऱ्या आस्थापनामधून एवढा साठा जप्त करण्यात आलेला आहे आणि त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविलेले आहेत। हॉटेलबाबत पण अन्न औषध प्रशासन अत्यंत सजगपणे कार्य करत आहे। हॉटेलमध्ये नागरिकांना चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ मिळावे म्हणून आम्ही हॉटेलच्या स्वच्छता हायजीन ज्याला म्हणतो आपण त्याबाबत विशेष लक्ष देत आहोत। तसेच खाद्य कलर वापरणाऱ्या हॉटेल आस्थापनाविरुद्ध आम्ही कडक कारवाई करणार आहोत। याच्यामध्ये हॉटेल सवेरा बेंगलूर नाका नांदेड येथे या हॉटेलच्या तपासणीमध्ये आम्हाला काही गंभीर बाबी आढळून आल्यामुळे सदर हॉटेलचा परवाना तात्काळ निलंबित केलेला आहे। तसेच हॉटेल कविता बापना टी पॉईंट नांदेड या आस्थापनेला सुधारणा नोटीस देण्यात आली होती, पण त्यांनी सुधारणा नोटीसच्या काही मुद्द्यांचे निराकरण किंवा पूर्तता न केल्यामुळे सदर हॉटेलचा परवाना जो आहे तो निलंबित करण्यात आला आहे। तसेच नवा मुंडा येथील ताडी दुकान त्याच्यामध्ये आम्ही ताडीचा नमुना घेऊन एकूण 158 लिटर ताडी किंमत रुपये 7,110चा साठा हा काय गंभीर त्याच्यामध्ये त्रुटी आढळल्यामुळे
त्याचे नमुने घेऊन जप्त केला व जागेवर नष्ट केला आणि सदर पेढीचा सुद्धा आम्ही परवाना निलंबित केलेला आहे. तसेच 1 एप्रिलपासून दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ सुद्धा मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये एकूण 25 नमुने दूध व दुग्धजन्य पदार्थाचे घेण्यात आलेले आहेत आणि ते विश्लेषणासाठी प्रयोगशाळेकडे पाठविले आहे. तसेच कुल्फी, मिल्कशेक आणि दही या अन्नपदार्थाचा साठा योग्य प्रकारे न साठवल्यामुळे एकूण किंमत रुपये 60,944 साठा हा तो नाशवंत अन्नपदार्थ असल्यामुळे त्याचे नमुने घेऊन जाग्यावर नष्ट करण्यात आलेले आहे. आणि यापुढेही अन्न औषध प्रशासनातर्फे तपासणी, नमुने घेणे आणि दोषी आढळलेल्या आस्थापनांचे परवाने निलंबन करणे ही जी मोहीम आहे अधिक तीव्र प्रमाणात राबवण्यात येणार आहे आणि निरंतर चालणार आहे. आणि आमचं अन्न औषध प्रशासनातर्फे सर्व अन्न आस्थापनांना आव्हान आहे की त्यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे जे नियम आहेत व नियमावली आहे त्यांचं पालन करून कायद्यानुसार आपला व्यवसाय करावा. आणि हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या हॉटेलमध्ये सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामध्ये स्वच्छता आणि अन्नपदार्थ नीट झाकून ठेवावेत आणि खाद्यरंगाचा वापर करू नये असे आम्ही त्यांना आवाहन करत आहोत. सर, रेलवे स्टेशन पे पैराडाइज होटल में भी कल जांच की गई, उसकी क्या कार्रवाई कुछ हुई क्या? हां, पॅराडाईज हॉटेलमधून काल आमच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केलेली आहे आणि अन्न नमुने तपासणीसाठी विश्लेषणासाठी घेतलेले आहेत. ते प्रयोगशाळेला पाठविले आहे आणि त्यांना त्या पेढी हॉटेलमध्ये ज्या त्रुटी आढळून आल्या त्याबाबत त्यांना सुधारणा करण्यासाठी सुधारणा नोटीस काढण्यात आलेली आहे. सर, जिस तरह पानी की बोतल रखते रेस्टोरेंट हो या होटल हो, उनको क्या गाइडलाइंस दी गई है कि स्वच्छता पानी साफ रखना? हॉटेलवाल्यांनी त्यांच्या ग्राहकासाठी पिण्यास योग्य असलेले पाणी देणे बंधनकारक आहे. अगर जो वैसा नहीं रखता है तो उस पर भी त्यांच्यावर कार्रवाई? कारवाई होईल. त्यांच्यावर आम्ही प्रत्येक हॉटेलच्या तपासणीमध्ये त्यांच्याकडून पाण्याचा रिपोर्ट देतो की पाणी पिण्यास तुमच्याकडं जो पाणी आहे ते पिण्यास योग्य आहे की नाही आणि ज्यांच्याकडे नाही त्यांच्यावर कारवाई होईल. सर, जो दूध का व्यवसाय करते हैं, कुल्फी बनाते हैं या होटल वाले हैं, उनको आपका क्या संदेश रहेगा? हां, त्यांनी खाद्य चांगल्या लायसन्स असलेल्या प्रिमायसेसकडून तुमचे कच्चे अन्नपदार्थ दूध वगैरे विकत घ्यावे आणि ते योग्य तापमानाला आणि स्वच्छ जागी साठवणूक करावी आणि लोकांना चांगल्या दर्जाचे अन्नपदार्थ विकावे. सर, कहीं शहर में अपने होटलों में गंदगी दिख रही है या कहीं कुछ कंप्लेंट करना है जनता को, तो आप उनको क्या आह्वान करेंगे? कंप्लेंट के लिए कैसे कांटेक्ट करें आपको? त्यांनी नागरिकांना कंप्लेंट करण्यासाठी आमच्या टोल फ्री नंबर आहे आमच्या मुख्यालयाचा. तसेच ते आमच्या कार्यालयाच्या मेलवर सुद्धा कंप्लेंट करू शकतात, प्रत्यक्ष येऊन देऊ शकतात. आणि सध्या अन्न औषध प्रशासन एक ॲप तयार केलेला आहे. त्या ॲपद्वारे सुद्धा ते तक्रारी करू शकतात आणि तक्रारी प्राप्त झाल्यानंतर लवकरात लवकर सदर तक्रारीचं निराकरण करण्यात येते. त्यांच्यावर दोषी आढळलेल्या आस्थापनाविरुद्ध नियमानुसार कारवाई घेण्यात येते. सर, शादी पे अगर सीजन रहता है उसमें अक्सर सुबह कस्टमर ज़्यादा करते थे खोबा जो तस्वीर बनाने के लिए, कि खवा बराबर में तो उसके बहुत प्रॉब्लम्स आते लोगों में शादी के. खवा हा योग्य प्रमाणात साठवला पाहिजे त्यांनी विक्रेत्यांनी पण. आणि आम्ही आता हे दूध आणि दुग्धजन्य अन्नपदार्थ आहे त्याच्यामध्ये पनीर, खवा या अन्नपदार्थावर विशेष लक्ष देऊन त्यांचे नमुने घेणार आहे आणि दोषी आढळलेल्या आस्थापना